नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक 6 मधून मनीषा मेटकरी ताई आहेत व त्यांच्या सोबत गौरीशंकर बुरकुल आहेत. हे तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हावरती उभारले आहेत. मामा, तुम्हाला काय वाटतंय, कमळ या चिन्हाला लोक या वार्डामध्ये पसंती देतील का? मतदान चांगलं होईल का? फुल पसंती आहे वार्ड कमळ, चांगल्या चांगल्या पद्धतीनं. काय विशेष काम आहे? गौरवदादाचं असेल, मेटकरी ताईचं असेल, सुजाता जगतापचं असेल, कामच आहे त्यांचं व्यवस्थित, चांगली कामच करते ती. चांगलं मतदान होईल का? हो, चांगलं मतदान त्या होतं. वार्डाचा विकास त्या पद्धतीनं झालाय का? पहिला जागा केलाय, बोलल्यावर त्यावेळेला त्यांनी केलाय. आमच्यात नसताना, उभा राहिलेलं नसताना देखील सांगितल्यावर त्यांनी येऊन काम केले. ती गौरवदादा लोकांच्या मदतीला येतात, येते पहिल्यापासून येते गौरदादा. चांगलं मतदान होईल. होय, कितीला फोन लावू द्या, ते हजारच असते तिथं गौरदादा. हो, एक नंबरच होतं. तिन्ही उमेदवारला हो, चांगलं मतदान. तिन्ही उमेदवार होते. मग प्रभाग क्रमांक 6 मधून कमळ लीड वरती येईल का? 100%. किती टक्के पर्सेंटेज पडेल या मतदान या परिसरात? अहो, याबद्दल म्हणजे त्यांना 100% मतदान पडते. ते नाही, हे तिन्ही उमेदवार आमच्यात 6 नंबर. तुम्हाला काय वाटतंय मामा? तुम्ही खूप निवडणुका बघितल्या, खूप नगराध्यक्ष बघितले, होय प्रभागातून निवडणुका बघितल्या. होय, काय वाटतंय तुम्हाला, मतदान कसं होईल या तिघांना पण? आनंदात होणार आहे. तिघाला बी आनंदात होणार. काय वाटतंय आजोबा? खूप तुम्ही निवडणुका बघितले, होय या प्रभागामधून होय. गौरू दादा उभारलेत, मेटकरी ताई होय आहेत, सुप्रिया जगताप होय. आहे नगराध्यक्ष पदासाठी. होय. चांगलं मतदान त्यांना होईल का? हो, ते आनंदात. काय कारण आहे एवढं चांगलं? काय काम करते ते म्हणून चांगलं होतं. काम काय होते ती कामं केल्यावर ना होईल काय? कामच काय होते. कामं सांगता येतील गौरू दादा तुम्हाला? आता काय सांग, आता हाई येते, या बोलल्यावर येते ते काय इथं आणलंय बाबा, तिथं आणलं म्हणून येऊन करून जाते, ते करते ते, हे चालू राहील त्यांचं. मतदान होईल का? होय कमळ या चिन्हाला लोक पसंती देतील का? होय, 100%. 100%. थोडं का मत? हो, कशाला? कमळाला गेल्या वेळेला कशाला टाकलं? आहे माझ्यावर कसं घेणार नाही, हो म्हणून वाटत. मामा, मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी बीजेपी, अजित पवार गट, राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक 6 मधून मनीषाताई मेटकरी आहेत व त्यांच्यासोबत सर्वसामान्य लोकांच्या मदतीला येणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे गौरीशंकर बुरकुल दादा. हे तिघही उभारलेत कमळ या चिन्हावरती. तुम्ही खूप निवडणुका बघितल्या, कमळ या चिन्हाला किंवा गौरवदादाच्या कामाला, सुप्रिया जगतापच्या कामाला, मनीषाताईंच्या कामाला लोक पसंती देऊन या प्रभागातून मतदान त्यांना चांगलं होईल का? 100%. कारण का मी सांगतो तुम्हाला, कारण का गौरवदादा हा कुठल्याही अडचणीला सामोर येणारा माणूस आहे. भले पोलीस स्टेशन असो, कुठले काय अनेक असो, कोणाला घरगुती अडचण पडलेली असो, अतिशय चांगला माणूस. आणि नितीन मेटकरी मी मनीषा ताईचा मालक, तो हे अतिशय कोणाला कसल्याही अडचणी पडू द्या 100% मदतीला धावणारा माणूस. अजित आप्पांविषयी काय वाटतंय? अजित आप्पा काय माहिती आहे का, अजित आप्पा हा जनरली माणूस आहे. कारण त्यांचा भले आपल्याशी संबंध थोडा कमी असेल, पण जनरली नगरपालिकेत त्यांचं ज्यादा हे आहे, वजन आहे. त्यांच्याच मिसेस उभारलेत. होय होय, त्यांना मतदान कसं होईल? चांगलं होणार. आमच्या वार्डातून त्यांना चांगलं मतदान होणार. हे तिन्ही उमेदवाराला चांगलं मतदान होणार. दादाच्या कामाबद्दल आणि काय सांगता? दादाच्या कामाबद्दल बोलण्याचं म्हणजे काय, दादा निम्मे आत्ता फोन लावू द्या, अशी अडचण आहे. दादा 100% दादा कामाला धावणार. नितीन मेटकरी 100% कामाला धावणार. अशी माणसं आहेत. ही तिघं मिळून नगराध्यक्ष पदावरती सुप्रिया जगताप निवडून आल्यानंतर मंगळवेढ्याचा विकास होईल किंवा वार्डामध्ये गौरीशंकर दादा निवडून आल्यानंतर, मेटकरी ताई निवडून आल्यानंतर विकास चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतंय का? मी 100% सांगतो, ही दोन्ही जरी निवडून आले आणि सुप्रिया ताई जरी निवडून आले तर मग काय विशेष नाही. वार्डात घाण गुण कुठलं काय राहणारच नाही. आपल्याला काय कुठलं काय काम घ्यायचं आहे का, काय घ्यायचं आहे, फक्त काय स्वच्छतेला महत्व द्यायचं, दुसरं काय करायचं. तिघही कमळ या चिन्हावरती उभा राहिलेले आहेत. आमच्या
6 मधून त्यांना भरघोस मतानं आम्ही विजयी करण्याचा प्रयत्न 100% करू. किती टक्के मतदान या वार्डातून त्यांना पडू शकतंय? आता तुम्ही खूप निवडणुका बघितलेल्या हो. आहेत. काय सांगा? आता परिस्थिती काय आहे माहीत आहे का, विरोध कोण असेल किंवा कोण नसेल त्याचा विषय घेत नाही. फक्त ह्यांना आमच्यात जास्त टक्के मतदान आम्ही त्यांना करू शकतो. म्हणजे किती टक्केवर तुम्ही म्हणताय ती काय मला लक्षात येईल. चांगलं मतदान होईल का एकंदरीत? 100% चांगलं मतदान होईल. तिन्ही स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ चेहरे आहेत. स्वच्छ अतिशय स्वच्छ आहे. काय कोणाला लुबाडलेलं नाही, कोणाच घेतलेलं नाही, ह्याबद्दल ती अतिशय चांगली आहे. मतदान चांगलं होईल. 100%. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3ला रिझल्ट आहे. तुम्हाला वाटतंय का बीजेपी कडून उभारलेल्या आणि अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून सौ सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक 6 मधून मनीषा मेटकरीताई आहेत आणि या प्रभागामधील सगळ्यात महत्वाचा नेता जो कामाला धावतो असं लोक म्हणतात, त्यांच्या संपूर्ण याच्यातून ते दिसून येत आहे, ते आहेत गौरीशंकर गुरुकुल. या तिघांवरती उद्याच्या 3 तारखेला गुलाल पडेल का? निश्चित पडेल, निश्चित. यात काय शंका येण्याचं कारणच नाही. कारण गौरवदाचं काम कसं आहे, नेम्या रातचं कुणीही फोन करू द्या, विरोधक असो किंवा पार्टीचा असो, कसं त्यांनी त्या राजकारणात संपलं का संपला विषय. आणि त्यांनी काय करतात, कोणाचाही फोन द्या, विरोधकाचा फोन जाऊ द्या, नेम्या रातचं धावून येतात. आणि लोकांना काय पाहिजे असते, जो आपला नेता काम करतोय, आपल्या मतीला धावतोय, त्या नेत्याला लोकांनी भरघोस मतं होतात. चांगलं मतदान होईल का? चांगलं एक कमीत कमी 95% गौरवदादा, नितीन मेटकरी आणि अजित जगताप यांना मतदान होणार कमळ या चिन्हावर. काय कारण आहे इतकं 85-80% मी अहो मला सांगा, जो नेता आपल्यासाठी धावतोय, नेम्यारातची येतोय, पण दुसऱ्याची काय गरज आहे सांगा बरं. नेम्यारातचं जरी 1ला करा फोन, 2ला फोन करा, 3ला फोन करा, कुठलंही काम असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कोणाही भांडण असू द्या, कोणा तंटा असू द्या, सगळ्यात ते नेता धावून येणारा नेता आहे. आणि नितीन मेटकरी असाच नेता. तर नितीन मेटकरी कसं आहे माहिती आहे, बचत गटामार्फत भरपूर त्यांनी लोकांना मदत केली आहे. एखाद्याचं काय झालं, लग्नाचं कार्य असलं, ह्याचं कार्य असलं, तर ते कुणाला जी मत्तीला जाईल त्याला नाही म्हणून पुन्हा सांगताच येत नाही. तिघांना या प्रभागातून चांगलं मतदान चांगलं मतदान, एक नंबर मतदान होणार होईल. 100%. विकासाबाबत काय सांगाल तुम्ही? विकासाबाबत तर विचारायला सोयच नाही. कुणाचं काय विचार, जर निधी नसला काय नसला तर आता नितीन मेटकरी स्वतःच्या पैशात खर्चातून विकास करतील, विषयच नाही. तिन्ही या ठिकाणचे उमेदवार जे आहेत, हां, नगराध्यक्ष असतील आणि 2 प्रभागातले उमेदवार चांगले आहेत. तिघांनाही मतदान होईल. तिघालाही चांगलं होईल चांगलं. एक नंबर. गुलाल हे तिघांवर पण पडेल का? 100%, 100%, 3%, 101% म्हटलं चालेल.